तहसील कार्यालयाच्या बाहेर पंडित पांडुरंग पगारे, श्यामाबाई पंडित पगारे व त्यांचं संपूर्ण कुटुंब आज इथं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला बसलेलं आहे. त्यांची जे आवनखेड गावामध्ये त्यांची शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीमध्ये ज्या आजूबाजूला असलेले जातीवादी गावगुंड तिन्ही बाजूनी अतिक्रमण करत आहे आणि त्यांनी वेळोवेळी ते सदरचं प्रकरण तहसीलदारांना कळवलेलं आहे, प्रांत कार्यालयाला कळवलेलं आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्या शेतामध्ये जबरदस्तीने JCBच्या साह्याने कच्चा रस्ता बनवत होते त्यावेळेस त्यांनी अडवला. त्यावेळेस तिथले जे काही जातीवादी गावगुंड होते त्यांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली, खड्ड्यात गाडण्याची धमकी दिली. आणि हे सगळे देत असताना त्यांनी तशीही तक्रार पोलीस स्टेशनला 16 जून रोजी दिलेली असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि ताची धमकी देणारे ते संबंधित लोकांवर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या 3(1)(r) 3(1) नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तसंच सदर अनुसूचित जातीचे हे लोक आहेत, अनुसूचित जातीच्या लोकांच्या शेतामध्ये एक बेकायदेशीर अतिक्रमण करणे हा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या 3(1) नुसार गुन्हा आहे. आमचं म्हणणं आहे त्यांच्यावर 3(1) नुसार गुन्हा नोंदवा, 3(1)(r) नुसार गुन्हा नोंदवा, 3(1)(s) नुसार गुन्हा नोंदवा. तसंच आता काल परवा त्या सदर ग्रामपंचायतीने खाजगी क्षेत्रामध्ये अतिक्रमित जागेमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये सरकारी निधी बेकायदेशीरपणे वापरून आणि ते वापरणार आहे अशी यांना माहिती मिळाल्यावर पंचायत समितीलाही अर्ज दिला, तरी पंचायत समितीने त्यांना काहीच न कळवता बेकायदेशीरपणे रात्रीच्या अंधारात चोराप्रमाणे तिथं रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आणि सरकारी निधीचा अपव्यय केला. म्हणून आमचं म्हणणं आहे त्या तिथल्या संबंधित ग्रामसेवक असेल, सरपंच असेल यांच्यावरही ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करावी. तसंच त्यावेळेला त्यांनी विरोध केला तर त्यावेळेला यांच्या या महिलांनाही शिवीगाळ, महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या 3(1)W नुसार त्यांच्यावर कारवाई करावी. आणि तसंच या सदर जे प्रकरण आहे त्वरित यांचा जो रस्ता आहे ताबडतोब कुठलाही सबब न सांगता तो रस्ता काढण्याचा, तोडून टाकण्याचा आदेश त्या संबंधित पंचायत समितीने प्रांत साहेबांनी किंवा तहसीलदार साहेबांनी द्यावा. तो रस्ता जसा आहे तो तोडून टाकावा. आणि त्यानंतर जे काय असेल आमचं म्हणणं असं आहे त्यानंतर जे काय तुमचा निकाल लागेल किंवा तुमचे काय कायदेशीर प्रोसेस नंतर बघू, परंतु आत्ता जसा आहे तसा तो रस्ता त्वरित तोडावा असे आम्हाला त्यांना आदेश द्यावे. आणि आमचं असं म्हणणं आहे त्या लोकांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी. न झाल्यास आम्ही मात्र आता आमचे सर्व लोक हे कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे. परंतु याच्यामध्ये उद्या आमचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते, आमचे संघटना असेल, आमचे सगळे पदाधिकारी असतील ते उद्यापासून मात्र जर उद्या मिटलं नाही तर उपोषणाला बसतील. आणि जर या कुटुंबाला काही झालंच, त्यांच्या जीविताचं काही झालंच तर मात्र पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार असतील. आणि हा वनवा संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही यांना जाहीर आवाहन करत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीचे आहे. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय प्रबुद्ध भारत. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं.